श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी माझ्या घरी आले. ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटलं असेल, पण तसंच झालेलं आहे. कारण मी पहिले काय झालं ते सांगते. जास्त मी कधी स्वामी सेवा करत नव्हते, म्हणजे मला असं वेळ पण नसायचा. पण आपण म्हणतो ना, आपण वेळ काढला तर वेळ मिळतो, असंच झालं. एकदा माझ्या मनात खूप इच्छा झाली की पारायण करायचं म्हणून, आणि माझ्या एका इच्छेसाठी मी ते पारायण केलं. घरातच केलं होतं. आणि ते पारायण करत असताना मला पण खूप अडचणी आल्या, पण ते पारायण खूप व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर मग मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली. स्वामी सेवा करायला सुरुवात म्हणजे नेमकं काय करायचं, तर मी नित्य सेवा करते रोज. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील अध्यायांपैकी रोजचे 3 अध्याय रोज पठण करायचे. आणि 11 माळी जप करायला नाही मिळत वेळ एवढा, तर मी 1 वेळा जप करते. आणि दुसरं म्हणजे तारक मंत्र एकदा, एवढंच करते मी नित्य सेवामध्ये. ही स्वामी सेवा माझी रोजची चालू असते. तर माझं ते पारायण झाल्यानंतर मी ही स्वामी सेवा चालू ठेवली. आणि बघा, आता काही काही लोक तर खूप वर्षानुवर्ष स्वामी सेवा करतात, खूप पारायण करतात, खूपच करतात महाराजांचं, पण त्यांना अक्कलकोटला जाण्याचा योग येत नाही, म्हणजे बोलावणं येत नाही. आणि म्हणतात की बोलावणं आल्याशिवाय आपण अक्कलकोटला जात नाही, असंच आहे. पण मला इतकं लवकर बोलावणं आलं होतं. माझं पारायण झालं आणि मला वाटते 2-3 महिन्याच्या आतमध्येच मी अक्कलकोटला गेले. म्हणजे एवढं लवकर मला अक्कलकोटला जाण्याचा योग आला. पण माझी खूप इच्छा होती की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर जायचं, पण त्याच्या अगोदरच स्वामींनी मला बोलवून घेतलं. मग म्हटलं चला, जाण्याचा योग येतोय, मग आपण कशाला नाही म्हणायचं. त्यामुळे मी गेले. आणि स्वामी माझ्या घरी आले म्हणजे काय, तर महाराज मूर्तीच्या स्वरूपात माझ्या घरी आले. आणि आज माझ्या मंदिरामध्ये स्वामी आहेत. मला खूप अनुभव आलेला आहे महाराजांचा. मी जास्त काही करत नाही, फक्त रोजची देवपूजा जी आपली असते नॉर्मल ती, आणि फक्त गुरुवारची थोडीशी स्पेशल, थोडी वेगळी करायची. म्हणजे महाराजांना अभिषेक घालायचा, आणि दही दूध आपलं हे असतं, गुलाबजल पाणी, यानेच मी अभिषेक घालते. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं, अष्टगंध लावायचा, आणि हार आणि फेटा वगैरे एवढंच करायचं. आणि गुरुवारी संध्याकाळी नैवेद्य करायचा. गोड नैवेद्य तर रोज असतो माझा 2 टाइम, म्हणजे आपण जे खातो ते मी दाखवते महाराजांना. फक्त गुरुवारचं मी गोड करते आणि आरती असते, बस एवढंच करते, बाकी काही करत नाही. पण मला इतकं लवकर बोलवणं आलं अक्कलकोटला. काही लोक खूप सेवा करतात, खूप वर्षानुवर्ष मी ऐकलेलं आहे. जवळचीच लोक आहेत माझ्या, त्यांनी पण सांगितलं की तू किती लवकर अक्कलकोटला तुला जाण्याचा योग आला. खरंच महाराजांनी मला खूप लवकर बोलावणं पाठवलं आणि मी लवकर गेले महाराजांच्या दर्शनाला. आणि तिथं मी गेल्यावर दर्शन माझं 2 वेळा तर खूप छान दर्शन झालं. 3ऱ्या वेळी पण चालले होते, पण तिथपर्यंत गेले, मग गर्दी वाढल्यामुळे मग बाहेरूनच घेतलं. पण पहिले 2 वेळा आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. तुम्ही पण एकदा अक्कलकोटला जाऊन या, तुमच्या पण घरी महाराजांना घेऊन या. फोटो तर सगळ्यांकडेच असतो, पण पंचधातूची जी मूर्ती असते स्वामींची तीच घेऊन या. दुसरी कोणतीही आणू नका, म्हणजे आपल्याला अभिषेक घालता येतो. आणि दुसरी कोणतीही मूर्ती असते बघा, त्यात मिक्स असतं काही ना काही, मग त्यामुळे आपण जर अभिषेक घातला तर खराब होऊ शकते. पण पंचधातूची जी मूर्ती असते ती खराब होत नाही, त्यामुळे तीच घेऊन या. खूप हेवी असते, अशी वजनाला जड असते, आणि छान असते ती मूर्ती. घेऊन या एकदा, आणि घेताना फक्त चेक करून घ्या की कुठं काय होल वगैरे आहे का, कारण त्या दुकानवाल्यांना पण काही एवढं माहिती नसतं. ते थोडी ना एक मूर्ती चेक करणार आहे, मग आपणच घेताना ती काळजी घ्यायची असते. एवढंच सांगायचं होतं. पण स्वामी सेवा का करायची हे मी थोडी माहिती सांगणार आहे. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखही असतात, अडचणी असतात. मग आपण म्हणतो आपण एवढं चांगलं कर्म करतो, एवढं चांगलं वागतो, मग आपल्याच नशिबाला असे भोग का, तर त्याचं एक थोडी माहिती सांगते. आपला जन्म हा गेल्या जन्माचं फळ आहे. प्रत्येक जन्म हा गेल्या जन्माचं कर्मातून निघालेला असतो. जसं आपण कर्म करतो तसंच आपल्याला पुढे जन्मामध्ये आपल्याला ते कर्म भोगावेच लागतात.
त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण ह्या जन्मामध्ये खूप चांगलं करतो आहे, पण आपल्या नशिबाला असं काय येतं, पण असं काही नसतं. हे गेल्या जन्माचं जे काही भोग असतात ते ह्या जन्मात आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे असं समजू नका तुम्ही की आपण एवढं चांगलं करतो पण असं का वाटायला येतं. त्याच्यासाठी एकच उपाय आहे की तुम्ही स्वामी सेवा करा, जास्त काही करायचं नाही. बघा आता 26 एप्रिलला वार शनिवार 2025, आत्ता 5-7 दिवस राहिले असतील, तर तुम्ही पारायण सुद्धा करू शकता. महाराजांचं गुरुचरित्र पारायण करा, तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होतील. खूप लहरी जागृत असतात ह्या कालावधीमध्ये तुम्ही जर पारायण केलं तर. आणि पारायण करायला खूप काही अवघड नाही, खूप असं सागर संगीत पण नाही करायचं. जर तुम्हाला मंदिरात केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुम्ही लहान बाळ असेल आणि करायची जर इच्छा असेल तर तुम्ही घरात सुद्धा छोटीशी पूजा मांडून सुद्धा तुम्ही करू शकता. वेगळी जरी नाही पूजा मांडता आली तरी तुम्ही जे आपल्या देवघरात स्वामी आहेत, स्वामींची मूर्ती किंवा फोटो जे काही असेल ते मूर्ती असेल तर तुम्ही पंचामृताने अभिषेक करा. छान मस्त असं अष्टगंध वगैरे लावून स्वामींना व्यवस्थित ठेवायचं, फुलं वगैरे व्हायची आणि दिवा, अगरबत्ती, धूप हे सगळं व्यवस्थित करायचं. खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा, पाणी ठेवायचं आणि ग्रंथ वाचायला सुरुवात करायची. गुरुचरित्र या ग्रंथातील त्याच्यामध्ये दिलेले आहे बघा किती अध्याय रोजचे आपल्याला पठण करायचे आहे. जर 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे सगळं सविस्तर. तुम्ही त्याच्यात बघू शकता की रोजचे किती आपल्याला अध्याय पठण करायचे, त्यानुसार तुम्ही करू शकता. एकदा आवर्जून करा आणि अनुभव घ्या, खूप छान अनुभव येतो. आणि इतर वेळी तुम्ही पारायण करण्यापेक्षा या कालावधीमध्ये, आता मागे 31 मार्चला स्वामी प्रकट दिन होता, त्यावेळेस सुद्धा लोकांनी पारायण केली, त्यांना पण खूप छान अनुभव आला. कारण ह्या दिवसामध्ये महाराजांच्या दत्त महाराजांच्या लहरी जागृत असतात. जे काही आपण इच्छा बोलू ते आपल्या नक्कीच पूर्ण होतात. तुम्ही कधीही आधीमध्ये जरी पारायण केलं तरी शक्यतो इच्छा पूर्ण व्हायला थोडं कठीण जातं, पण ह्या कालावधीत नक्कीच पूर्ण होतात. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जी काही तुमची जी अडचण असेल तर संकल्प करून तुम्ही सोडून बोलू शकता आणि पारायणाला सुरुवात करू शकता. फक्त पारायण करताना नॉनव्हेज अजिबात खाऊ नका आणि परान्न वर्ज्य करा, एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओ मार्फत. आणि स्वामी माझ्या घरी आले तर मूर्तीच्या स्वरूपात स्वामी माझ्या घरी आले आणि मला भास होतो, म्हणजे मला माहिती आहे की स्वामी माझ्या देवघरामध्ये आहे. असं मी म्हणणार नाही की फक्त मूर्ती आहे, पण स्वामीच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगायचं होतं की नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी माझ्या घरी आले. तुम्ही पण घेऊन या महाराजांची मूर्ती, खूप छान प्रसन्न वाटतं आपल्या घरामध्ये. मी तर पहिले ज्या दिवशी महाराजांना आणलं त्या दुसऱ्या दिवशी मी अभिषेक करून मस्त असं मंदिरात ठेवलं. दिवसभर असं एकटक बघत राहावं इतकं छान वाटत होतं. आपल्या घरामध्ये एकदम चैतन्य आल्यासारखं वाटतं. म्हणून सांगते की तुम्हाला जर महाराजांची मूर्ती आणायची असेल तर पंचधातूची आणा, दुसऱ्या कोणत्याही प्रकारची आणू नका. खूप वेगवेगळ्या प्रकारची मिळतात मूर्ती, पण पंचधातूचीच आणा. एवढं सांगायचं होतं आजच्या व्हिडिओ मार्फत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.